बघा आता सार्थकने कसा मस्त गुच्छ तयार केला. कोण गुच्छ तयार केला रे गुलाबाचा? अगं माझी दीदी रशियावरून इथे आलेली आहे, म्हणून दीदीसाठी मी गुच्छ बनवलाय फुलांचा. बाय 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 बाय, लयच भारी कलर आणलाय रे फुलांचा. मग वास पण मस्त येत असं नाही ना? खूपच छान. काय खाली कागद कोणता टाकलाय? हा ब्लॅक आहे, ब्लॅक कलरचा कागद आहे आणि हा व्हाईट आहे. बिंगो बरं कसं पाठीमागून कसं दिसतंय, कसं द्या ना ह्या बाजूने. हा ब्लॅक बाजूने तर ना छान असं वाटतंय. चांगलं दिसतंय ना. 2 कलर मध्ये. मग लवकर जा, लवकर आहे काय? चौकाचा पोचला फोन कर. चल बाय. बाय बाय. जाईन ना. जाऊ दे ना, फोन करा. चौकाचा. तर आत्ताच सार्थक आणि आयुष शिवानीला भेटायला गेलेत. आणि आता कालचा डेली व्लॉग मी शूट केला आहे, पण तो काय अपलोड मी उद्या करेल, आज काय करत नाही. तर आज माझ्यासाठी खूप विशेष दिवस आहे. तशी तर मी काल पोस्ट टाकली होती माझ्या चॅनलवरती की मी आज 13 जुलै 2024ला, आज बरोबर 1 वर्ष झालं, मी माझा पहिला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता. म्हणजे माझ्या चॅनल चालू करून आज बरोबर 1 वर्ष कंप्लीट झाले. आणि तुम्ही दिलेलं सगळ्यांच्या माझ्या चॅनलला दिलेल्या सपोर्टमुळे खूप छान, जवळजवळ 2000 सबस्क्रायबर आपले पूर्ण होत आलेत 1 वर्षामध्ये. तर त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि मी ते शेवग्याची लागवडीचा एक व्हिडिओ टाकला होता, तर पाहिजे तर मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये. तर एका दादाने मला कमेंट केली होती की तुम्ही ते रोप कितीला घेतले, आम्हाला पण लावायचेत. पण मी त्यांना कमेंटच्या खाली उत्तर पण दिलं, पण त्यांनी नाही का, त्यांना असं वाटलं की मी त्यांची गंमत करते. पण नाही, खरंच ते शेवग्याचं झाड आहे ना, आम्हाला 1 रुपयाला 1च मिळालं. कारण बचत गटवाल्या ज्या बायका आहेत ना, महिला, त्यांच्यासाठी होतं ते, फक्त स्कीममध्ये होतं. फक्त त्याच महिलांना ती ऑफर होती की 1 रुपयाला 1 झाड देणार बचत गटातल्या महिलांसाठी फक्त. त्यामुळे मला खरोखरच ते 1 रुपयाला 1च मिळाले शेवग्याचं झाड. मी काही गंमत वगैरे करत नाही आहे. कारण आहे ना, बचत गटावाल्या बायकांना ना भरपूर असं गव्हर्नमेंट आहे ना भरपूर असं स्कीम देतं. तर त्या स्कीममध्येच आम्हाला ती झाडं मिळाली होती. त्यामुळे मी ती स्कीममध्ये 200 झाडं घेतली होती. तर 100 मी माझ्या शेतामध्ये लावलेत आणि 100 मी आमच्या छातांना दिले त्यांच्या शेतामध्ये लावायला. तर चला मग, आशा करते की त्या दादांच्या कमेंटला उत्तर मी दिलेलं आहे. तर बाकी सगळ्यांनी माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करा. चला मग, व्हिडिओ तेच एंड करते. बाय बाय.